राहुली खुर्द या गावातील शेतकरी महिला व शेतकरी पुरुष व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला। यामागे कारण असे की एक शतकापासून सुरू असलेला पायवाट ही त्याच गावातील एका व्यक्तीने बंद केल्याने ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना तथा विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। सदर व्यक्तीने या पायवाटीवर केलेले अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे याकरिता राहुली खुर्द येथील शेतकरी महिला व पुरुष तसेच विद्यार्थ्यांनी तहसीलदार भुजबळ यांना आज निवेदन दिले। त्रास व्हायला म्हणून आम्ही आलेलो आहोत इथं। म्हणून आमची मागणी आहे, एरिया आम्हाला काही गरज नव्हती पण याच वर्षी त्याने पूर्वीपासून आमचा रस्ता आहे म्हणून अडवलाय। त्याच्याकरता आम्ही मागणी करायला आलेलो आहोत तहसीलमध्ये। आम्हाला साधारण किती वर्षापासून पूर्वीपासून रस्ता आहे, मगर आता या 1-2 महिने झाले त्याने अडवलाय। त्याच्यासाठी आम्ही आलेलो मागणी करायला। तहसीलदार आमची विनंती आहे की आम्हाला रस्ता मोकळा करून देण्यात यावे। त्याच्यासाठी आमची हात जोडून विनंती आहे। आम्हाला खूप त्रास आहे, आमचे मुलं बाळ शाळेत जावं लागते, आमच्या मुला बाळा आम्हाला पाय सुद्धा टाकू देणार ती बाई। आम्हाला रोज भांडायली, आमच्यावर गोटे घेऊन सुटायली ती बाई, ते शिवागाळ करायली आमच्या मुलाला बायकोला सगळ्याला। शशिकला घनश्याम लोणकर माझं नाव आहे। आम्ही या गावचे रहिवासी, आम्ही गातच नाही। ती महिला प्रभाकर जावळेची बायको आहे, सुनीता प्रभाकर जावळे। ती अशी तिथं रस्त्यावर रोज येऊन बसायली। त्याच्यासाठी आमची मागणी आहे, आमची हात जोडून विनंती आहे की आम्हाला 12 फुटाचा रस्ता द्यावे।